तर लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी। 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे। ही योजना सुरू राहणार असली तरी ई-केवायसी पडताळणीची मुदत वाढवण्यास सरकारने स्पष्ट नकार दिलाय। राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। राज्याच्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय। ई-केवायसीच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात। त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आलाय। त्यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसलाय। केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय। काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया। काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। जवळपास अर्ज बाद झालेले नाही आहेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत। यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल, तर त्या पद्धतीनं आहे। आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची, त्यामुळे असं आहे। आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात। सगळ्या प्रकाराबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पोस्ट करून ते आपण पाहूया।
लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीत. 80 लाखांचा आकडा आहे तो ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसी केलेली नसेल त्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. त्या 11.5-12 लाख महिलांचा 80 लाखात समावेश आहे. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक अशा 5 लाख महिला आहेत, असं स्पष्टीकरण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलंय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणं किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद झाल्या. योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर झाल्या. शासनानं निश्चित केलेली पात्रता आणि उत्पन्नाच्या निकषामुळे या महिला अपात्र झाल्या. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका बसलाय. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी अधिकृतपणे संपली आहे. ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना मुदतवाढ मिळणार नाही हेही स्पष्ट झालंय. लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते. लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल. तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत. महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत. दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल. त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत. त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात. योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही. केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही. बातमी आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये. लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झालेली नाही. महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी